आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट। सुईपासून तर थेट गृहोपयोगी किराणा, सौंदर्य प्रसाधन, ड्राय फ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली। सैनिक संघटना, व्यापारी, नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे। एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प स्मार्ट, मांडवगण रोड, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून श्रीगोंद्याचा नावलौकिक वाढवू, मनोहर पोटे यांचं आश्वासन। नगराध्यक्ष पदासह 22 उमेदवारांना विजयी करा, मनोहर पोटे यांचं आवाहन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। गेले 7.5 वर्षात केलेल्या विकास कामांमुळे मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील शिवसेनेच्या पॅनलचे नगराध्यक्ष पदासह सर्व 22 उमेदवारांना विजयी करा। आगामी 5 वर्षात उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शहर विकासातून जिल्ह्यात नावलौकिक वाढवू, तसेच श्रीगोंदा शहरातील इंदिरानगर वसाहतमधील रहिवाशांना नगर विकास खात्यामार्फत घरकुलाचा प्रश्न सोडवू असे आश्वासन माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले। नमस्कार, या ठिकाणी श्रीगोंदा नगर परिषदेचं इलेक्शन शेवटच्या टप्प्यामध्ये सुरू आहे। या ठिकाणी श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये माननीय आमदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही श्रीगोंदा शहरामध्ये शिवसेनेचा सेपरेट असा पॅनल तयार केलेला आहे। या ठिकाणी गेली 7-8 वर्ष काम करत असताना बरेचसे प्रश्न श्रीगोंदा शहरातील या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी अण्णाभाऊ साठे सर्कल असेल, महात्मा फुले सर्कल असेल, या ठिकाणी आंबेडकर भवन असेल, या ठिकाणी बाजार तळावरील गोट्यांचा विषय असेल, या ठिकाणी आपण पाहिलं तर मेहता गार्डन असेल, असे बरेचसे प्रश्न आपण सार्वजनिक समस्या या ठिकाणी अंत्यविधीच्या ठिकाणी त्या ठिकाणी बैठक व्यवस्था तिथे चांगलं काम करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। गेल्या पंचवार्षिकमध्ये थोडासा कोरोनाच्या कालावधीमुळे किंवा अविश्वासाचं जे काय राजकारण श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये झालं त्याच्यामुळे थोडंसं विकासाला काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या, परंतु मी आपल्या चॅनलच्या मार्फत या ठिकाणी सर्व जनतेला आवाहन करेन की आपण उद्याच्या कालावधीमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी शिवसेनेचं पॅनल नगराध्यक्षपदाचे उमेदवार व बहुमत आपण दिल्यास निश्चितपणे श्रीगोंदा शहराचा कायापालट करण्याचं काम आम्ही सर्व नवीन उमेदवार आणि नगराध्यक्ष मिळून करू। शिंदे साहेबांचं गेल्या 2 वर्षातलं काम, लाडकी बहीण योजना असेल, त्यांनी बऱ्याचशा योजना या ठिकाणी राज्यासाठी आणल्या, चांगल्या पद्धतीने त्या योजना आजही चालू आहेत आणि उद्याच्या कालावधीमध्ये सुद्धा शिंदे साहेब आपल्याला ताकद देऊन या ठिकाणी आपले शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहतील हा विश्वास आम्हाला आहे। त्यामुळे या ठिकाणी मी आपल्या जनतेला सर्वांना आवाहन करतो की उद्याच्या कालावधीमध्ये आपण बहुमताने या ठिकाणी आमचा शिवसेनेचा पॅनल निवडून द्यावा। उद्याच्या कालावधीमध्ये काम करत असताना आपण जर पाहिलं तर इंदिरानगर मधील या ठिकाणी त्या रहिवाशांचा एक 7-12चा प्रश्न आहे, त्यांचे उतार त्यांना त्यांच्या शासकीय जागेमध्ये त्यांना घरकुलं देऊन तो एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी नगर विकासच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गी लावता येईल। या ठिकाणी नगरपालिकेमध्ये बरेचसे कर्मचारी या ठिकाणी मासिक बेसिसवर काम करतात, त्यांना परमनंट करण्यासंदर्भात शिंदे साहेबांनी या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये एक निर्णय घेतला की जेवढे ठेकेदारीवर काम करत होते कर्मचारी, सर्व कर्मचारी त्यांनी त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये स्वरूपी करून घेण्याचा निर्णय या ठिकाणी शिंदे साहेबांनी घेतला। असे बरेचसे प्रश्न आपल्याला शिंदे साहेबांच्या माध्यमातून सोडवायचे, त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेल्या पॅनलला साथ द्यावी ही नम्र विनंती। कालावधीमध्ये या ठिकाणी आपल्याला शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी श्रीगोंदा शहरासाठी सुसज्ज असं ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव उद्याच्या कालावधीमध्ये आपण मार्गी लावू शकतो। या ठिकाणी मुस्लिम समाजासाठी या ठिकाणी कार्यालयाची आवश्यकता आहे, ते कार्यालय आपण उद्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी श्रीगोंदा शहरामध्ये उभारू शकतो। या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमासाठी नगरपालिकेचं सुसज्ज असं कार्यालय या ठिकाणी आवश्यक आहे, तेही आपण उद्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी आपला एक मानस आहे ते आपण या ठिकाणी साकार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी श्रीगोंदा शहराच्या विकासाच्या बाबतीत आपल्याला शिंदे साहेबांकडून निश्चितपणे उद्याच्या कालावधीमध्ये
नगर विकास खात्यामधून मोठ्या प्रमाणात मदत भेटू शकते. त्यामुळे आपला सर्व जनतेला मी या ठिकाणी आवाहन करतो की या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उभं केलेलं शिवसेनेचं पॅनल, या पॅनलला आपण नगराध्यक्ष व सर्व उमेदवारांना वर्गच मतांनी विजयी करावं ही नम्र विनंती. धन्यवाद. सार्वजनिक जीवनात काम करताना जनतेने ज्या कारणासाठी पद दिले ते शोभेचं पद न मांडता आपण विकास कामे केली. जनहिताचा विचार आपण सतत करतो. आमच्या 7.5 वर्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात आम्ही दररोज नगर परिषदेत हजर राहून जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम केले असे सांगून पोटे यांनी जनतेने शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन यावेळेस केले. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसे, दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.